अगं लक्ष्मी, तू शेवटच्या क्षणी म्हणालीस मुलं बडं लहान आहेत, तुमची समाजसेवा जनसेवा सर्व सोडून द्या, माझ्या मुलाकडे लक्ष द्या. अगं आता आपली मुलं मोठी झाली, मुलगा MA करतोय, मुलगी यावर्षी फायनलला आहे. सर्वाला वाटते का माझ्या पोरीचं लग्न व्हावं, नवरदेव घरी यावं, माझ्या मुलीला राणी बनवून न्यावं म्हणून विचार करतोय. यावर्षी फायनलला आहे, यावर्षी आपण लग्नाचा विचार करतोय. पण एक शब्द मुलीलाही विचारून घ्यावा नाही का, कारण लाडकी मुलगी आहे आणि विचारलेलं बरं असतं. त्यामुळे आता विचारून घेतो मुलीला आणि लग्नाचं ठरवतो. आणि तुम्हाला माहितीये कॉलेजमध्ये गॅदरिंग होती ना, तिथे डान्स होता, तिथे म्हणजे प्रथम बक्षीस मला मिळालंय. आणि खूपच इन्फॉर्मेशन इतकं छान वाटलं मला की खूपच छान. आणि पप्पा प्रथमच म्हटलं ना तर फायनलला मी पास झाली आणि फर्स्ट आली आहे. वा रे वा, खरंच तू आनंदाची गोष्ट मला कळवलीस नाही का. पण पप्पा दरवर्षी तुम्ही असेच म्हणता, पण मला अजूनपर्यंत तुम्ही मला गिफ्ट म्हणून काही दिलंच नाही. बरं बेटा मला सांग, तुला काय गिफ्ट पाहिजे? मला हो, मला ती कट्ट्या कलरची जी स्कूटी दिसते ना ती हवी आहे. ती वाली हवी आहे? दिल्ली सेम तशीच पाहिजे. डन, दिल्ली म्हटलं ना. खरंच ग्रेट पप्पा, खरंच पप्पा मला इतका आनंद वाटत आहे. आज जी गोष्ट तुम्हाला मागितली ना ती सगळीच गोष्ट मला मिळाली. आता तुम्हीच बघा ना, आता जरी या क्षणी जरी आई असते तर किती आनंद झाला असता. आईचा तर चेहरा आम्ही बघितला नाही आणि आई तर लहान असतं तेव्हा घरी निघून चालली गेली हो, ते आम्हाला 2 भावांना सोडून. पण तुमचं माया प्रेम आज राहण्याची इतकी मोठी झाली आणि फायनल शिकते, पण मला कशाची कमतरताच नाही आहे. अरे माझे मुलं आहेत आणि माझ्या मुलाला आईची आठवण येऊ नये म्हणून तेवढा प्रयत्न करतोय मी. बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला काही कमी पडू दिलं का मी सांग बरं? नाही. आणि जी गोष्ट मी मागितली ना पप्पा, ती प्रत्येक गोष्ट मला तुम्ही दिला. बरं एक गोष्ट विचारू का बेटा? पप्पा मला आत्ता आठवलं, तुम्हाला चाय किंवा कॉफीला त्याने तेच म्हणणार होते ना तुम्ही आता. अरे मजा ऐकशील का? इकडे पण इकडे. अरे मी काय म्हणतो, मजा तू ऐकशील का? ऐकते ना. मी काय म्हणतो ऐकताय का माझं? पप्पा तुमच्यासाठी चाय नको, कॉफी ठेवून का चालेल ना? नको ग, मी आताच घेऊन आलाय बाहेरून, त्यामुळे. पप्पा मी आत्ताच आले 2 मिनिटात. पण इकडे मी काय म्हणतोय, सर्व बापाला वाटतं की माझ्या मुलीचं लग्न व्हावं, नवरदेव घोड्यावर बसून यावं, माझ्या मुलीला राणी बनवून न्यावं आणि पिकला पण कधी गळून पडायचं नाही का. त्यामुळे विचार करतोय का यावर्षी तुझं लग्न करायचं. पप्पा माझं लग्न? हो चे हो पप्पा, माझं लग्न? अजूनपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये आणि आता मी शिकत आहे पप्पा. आणि माझं लग्नाचा वगैरे विषय आहे ना ते सोडून द्या. आणि तुम्हाला का काय हो पप्पा, लग्नाचा विषय सोडा. इकडे परी मी काय म्हणतोय, या वर्षी लग्न करायचं आहे. पप्पा पण तुम्हाला कळत कसं नाही? अजूनपर्यंत माझं वय झालेलं नाहीये आणि शिक्षण पण माझं व्हायचंच आहे आणि सध्या लहान आहे पप्पा मी. आणि तुम्ही माझा लग्नाचा विषय करता ना, मी मुळीच नको पप्पा. बाबा माझ्या लग्नाची हो तुम्हाच पडली घाई, बाबा माझ्या लग्नाची हो तुम्हाच पडली घाई, कोणीतरी समजवायला बाई माझी बाई काय झालं नाही, कोणीतरी समजवायला बाई माझी बाई काय झालं नाही. बाबा माझ्या लग्नाची हो तुम्हाच पडली घाई, बाबा माझ्या लग्नाची हो तुम्हाच पडली घाई,
सर्व बापाला वाटते का माझी मुलगी अजून लहानच आहे आणि सर्व मुलीला वाटते का मी अजून लहानच आहे. पण लग्न म्हटलं एक वय मर्यादा असते, त्या वय मर्यादेमध्ये लग्न करावं लागतं. आणि परत कोणतीच मुलगी बापाला डोईजवळ नसते बघ, कळलं? पप्पा पण मला ना हे लग्न मंजूर नाही. का हो? प्रत्येक मुलीला असं वाटत नाही का मुलगी शिकावं, मोठी व्हावं. आणि तुम्हीच म्हणता ना पप्पा की मुली शिकायचं, खूप मोठं व्हायचं आणि छान अभ्यास करायचा म्हणून. मग मला शिकू द्या ना. अरे आपण खेडेगावामध्ये राहतो त्यावेळेस तुझ्या जेवढ्या मैत्रिणी होत्या सर्वांचे लग्न झालेले आहेत. त्यावेळेस तुझं लग्न करणं गरजेचं वाटतं मला. पप्पा तुम्ही गरजेचा समजत असाल पण मी मात्र या लग्नाला नामंजूरच देणार. आणि हो पप्पा मला लग्न बिलकुल करायचं नाहीये. आणि तसे काही माझं वय झालंय, शिक्षण झालंय, काय झालंय, मी तुम्ही किती काही जरी काही म्हटलात ना पप्पा तरी मात्र मी या लग्नाला नामंजूर देणार म्हणजे देणारच. चुप. अरे गुणच पाटील आहे. एखादी निर्णय घेतला असेल ना तो निर्णय पूर्ण केल्याशिवाय थांबला नाही. आणि हो लाडाची मुलगी आहे, लढावलेली मुलगी आहे. एखादी शब्द विचारावा म्हणून तुला विचारण्याचा प्रयत्न केला पण नाही. पण तुलाही माहित आहे बापानं जे ठरवलं ते ठरवलं, ते कधी मागं घेतलेलं नाही. आणि तुझी इच्छा असेल नसेल तुला लग्नाला तयार व्हावेच लागेल, हा माझा शब्द आहे. पप्पा तुम्ही माझ्या आकाश आणि निकांचं काही समजतच नाही. आणि मला लग्न करायचं नाही म्हटलं तर हे कळत का नाही? पप्पा मला लग्न नाही करायचं आहे तरी पण तुम्ही माझं मागे लागून का माझं लग्न करता? पण पप्पा तुम्ही जरी माझ्या लग्नाला किती काही जरी मान्य केलात ना तरी मी मात्र हा लग्न करणार नाही. आणि हो तुम्ही तर आता म्हटले तर ठीकच आहे. आणि यापुढे तुम्हाला जसं वाटेल ना तसंच करायचं. आणि यानंतर मला एकही शब्द सुद्धा विचारायचा नाही. लाडावलेली मुलगी आहे. मुलगी म्हटलं कधी रागही करावं लागतं, कधी बोलावं लागतं, कधी प्रेमानं सांभाळावं लागतं. पण कसं ज्यावेळेस कोणताही बाप असेल त्याला कळतं का त्या गावामध्ये एका मुलाला मुलगी पडवून नेली, त्या गावामध्ये मुलीनं मुलाला पडवून नेलं, त्यावेळेस कोणताही बाप असेल त्याच्या पायाखालची जमीन हालून जाते, हादरून जाते. त्यामुळे यावर्षी लग्न करायचंच आहे. पोरीवर विश्वास आहे माझा पण अंधविश्वास करू शकत नाही. त्यामुळं मुलीचं लग्न करणं गरजेचं समजतं. पण मुलीचं लग्न करतोय म्हटलं तर मुलगा कुठचं पाहायचं आहे? नोकरीवर म्हटलं बोटावर मोजण्या इतपतच आहे. एखादी धंदेवाला म्हटलं दुकान फुटाण्याचा शान बादशाची असे मुलं बघायला मिळते आपल्याला. एखादी जर कंपनीवाला मुलगा म्हटलं अरे कुठे आहेस कंपनीला? नाही मुंबईला, नाही पुणेला. अरे पगार किती आहे? नाही 50,000 रुपये. मग लग्न झाल्यावर घरी येऊन बसतात आणि दारू पिल्यावर त्यांना झोपायला नाल्याही पुरत नाही असं आपण बघतोय. त्यामुळं बिचारा बहीण आहे माझी, गरीब आहे बिचारा भासा आहे. मग माझ्याकडेच मुलगी द्यावं. कारण एखादी आता मुलगी लाडात वाढलेली आहे, कामधंदे जास्त येत नाही. एखादी चुकली समजा माझा सांभाळून घेईल का बाबा? माझी मेवणीच आहे, चुकली असेल सावरून घेईल. माझी बहीण अरे नाही माझी भाचीच आहे ते सांभाळून घेईल. त्यामुळे हा निर्णय माझा पक्काच केला पाहिजे आणि माझी मुलगी बाचाराच दिलं पाहिजे.